ऑन द स्पॉट लाईव्ह व्लॉग. माझ्यासोबत सिद्धांत आहे, प्रशांत आहे आणि आपले ऑफकोर्स कॉलेजचे सगळे मित्र भेटणार आहेत. थोडंसं कठीण आहे, नवीन आहे माझ्यासाठी. कठीण आहे, तुमच्यासाठी तो फुल एंटरटेनमेंट आहे, कारण जे काय आहे ते सगळं लाईव्ह आहे. 11:30 वाजता व्लॉग आपला स्ट्रीम सुरू करणार आहे. आणि घाटाला टार्गेट करायचं लास्ट नॉमिनेशन्स. तू आमच्याकडे पण तेच डील घेऊन आला होतास. ती मला सांगते की तिने तुला सांगितलं होतं की मी प्राजक्तालाच आपलं करण बाहेर आलं तरी वाई काय बघायचं सोडत नाही. तर आता मला क्लिअर करायचं की काय होतं. मी तिला बोललो की आपल्याला बालकनी झाली आपण काटाला काढायचं. ओके प्रॉपर आहेस भाई तू. बोलली मला की काय रे मित्रा, या साईडला होळी आहे तुझी बाई. हे जे शूट करतात ना, हे जे शूट करतात ह्यांना आहे ना हाकलवा, फक्त मी शूट करेन इकडे. असं कोणाला बोला नाही ना, ओरडा अलाउड केलं आता कसं बोलणार. अलाउड यार अलाउड केलं यार, वाचली. जिथे बसाल जिथून उठाल तिथे कलेचे ठस्से, रंगांचे ठस्से, यालाच बोलतात जे स्कूल ऑफ आर्ट्स. I like your guys' content. येस, थँक्यू They're amazing. थँक्यू सो मच. बाप बनवलंय अरे, कशा कशाचे बनवले, बांबू आहेत त्याला. आता आणा बुक्क्या आणा, बांबूने बनवलंय. आणि हे आहे, हे काय आहे, पुठ्ठा आहे वाटतं. हो, मी हात नाही लावणार, हात लावला तर दंडबिंड घेतील माझ्याकडून. मस्त बनवलं यार. हे बघा नाही किती बाप बनवले, पानं बिनं लावली आहेत. ॲक्च्युली पानं पडली नाही, ती पानं लावलेली आहेत मित्रांनो. क्या बात आहे. हे काय आहे याची माहिती दिलेली असावी मे बी. एक मिनिट आपण चेक करूया हे काय आहे. हे याची माहिती नाही दिली आहे, पण हे काहीतरी आहे. कलेला तुमच्या नजरेतनं बघा, कला तुम्हाला काय दाखवते. भाई आज काय काय शब्द निघत आहेत जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये येऊन, भाई साहेब मला पण कळत नाही भाई. हे जे बनवलंय, पा 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 पा, हे बाप बनवलंय रे. सुतळेने आणि अजून कशा कशा गोष्टींनी स्वागतम वालं बनवलंय भाई. मित्रांनो, मी आलेलो आहे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये. इथे कला मेळा आहे आणि लेट्स गो मुडी सर्व, लेट्स गो. आणि हाय कला विदा. कला मेळा 2026 जे स्कूल ऑफ आर्ट्स. तर आपण कलाकार लोक तर थोडं मला खूप वर्षापासून म्हणजे ह्या फेस्टिवलला यायचं होतं, अटेंड करायचं होतं, पण मला कधी असं जमलं नाही. आणि खूप इच्छा पण होती ह्या कॉलेजला मला ॲडमिशन घ्यायची, पण टक्केवारी जर तुम्ही माझी बघितली 10वी 12वी तर इथे मला उभं पण करणार नाहीत असं होतं. सो आज बघूया, आज खूप मजा येणार आहे. ओके 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 ओके. जरा मी बोलत होतो की खूप मला असं हे होतं की मी ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईन, पण माझी टक्केवारी जर बघितली होती झालं की तर सांग मला हक्कला इथे उभं पण नाही करणार. हां सॉरी. हां, सो माझं म्हणणं हे आहे की पहिली गोष्ट म्हणजे सिद्धांतचं मला एक खूप कौतुक करायचं आहे. कसा आहेस भावा, कसा आहेस. काही नाही, पण जोक सपाट. हे जे काय काम केलं आहे ना मित्रांनो, हे जे बनवलं आहे ते खूप जुनं आहे. मी खूप अगोदर आलो होतो इथे, तेव्हापासून हे इथे ठेवलेलं आहे कॅन्टीनच्या इथे. म्हणजे तो असा आहे, थांबा कॅन्टीनमध्ये या, कॅन्टीनमध्ये जेवायला म्हणजे नाश्ता करायला आलो आहे. सकाळची वेळ, मस्तपैकी चहा बी हात तोडायचा भात आहे. इकडे काहीतरी छोटासा मोठासा टेक्निकल यांचा प्रॉब्लेम झालेला आहे, तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत आहे. सगळीकडे कला 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 आणि कला. म्याव. ही कोण आहे, कोण आहे ही, कोण आहे ही. नाही, मी माझा ब्लॉग करतोय. तर हा ओमकार मानकामे आणि हा प्रशांत सुवर्णा. ओमकार मानकामे हे प्रोफेसर आहेत लेजेंड्स ऑफ जे स्कूल ऑफ आर्ट्स. तुम्ही काय शिकवता सर? शिकवतात. ओके. आ इ ई सगळं. अरे बोल ना मावा, काय जगायचं कसं जस्ट जोकिंग. मी ड्रॉइंग नावाचा एक सब्जेक्ट त्याचं शिकवतो. जे रेग्युलर ड्रॉइंग असतं ते नाही, ते आपण शाळेत शिकतो ते वेगळं. समोर एक माणूस बसलेला असतो आणि त्याला तो बसतो आणि मग त्याला बघून आपण ड्रॉ करायचं. म्हणजे लाईव्ह हां, लाईव्ह. जसा हा गेलाय लाईव्ह तसं. भाई डेंजर काम आहे बाबा या लोकांचं. हे बघा, ही जी मशीन आहे
अब भी ठीक करके देता हूँ वाली मशीन वाटते. ही काय आहे नक्की? डेंजर बनवलंय रे हे. पेपर कटर मशीन आहे. ओ भाई पेपर सारखं शेप पटव ना, साईडनी बघ, एकदम साईडनी. साईडने मला कॅमेरा पण वाटतोय हा. तर बघ ना, पाय 4 पाय असा हत्तीचा तो ओके ओ. शेप बघ ना, असा आउटर शेप बघ. अच्छा ओके मित्रांनो, तर हे पेपर कटर पेपर कटर. संध्याकाळी रेकॉर्ड डान्स स्पर्धेला आहे हा इथे. रेकॉर्ड डान्स स्पर्धा आहे भाई. रेकॉर्ड डान्स. हा ते तिकडे प्रॅक्टिस करतात ना पोरी. रेकॉर्ड डान्स काय असते? अरे रेकॉर्ड डान्स स्पर्धा भाई. ओ भाई फॅशन शो ची प्रॅक्टिस चालू आहे. लेट्स गो. क्या बात है. तुम तड़क दुम ये दुम तड़क दुम नेक्स्ट दुम तड़क दुम सांवरिया ओ दुम तड़क दुम. अच्छा सेंटर चुकलाय ताईंचा. सेंटर चुकलाय. ओके दुम तड़क दुम लेट्स गो. दुम तड़क दुम पोज. अरे ये मधून काय चालतो पागल. तर मी परत एकदा तुम्हाला सांगतो की माझी खूप इच्छा होती जेव्हा मी कॉलेजचा कवळा वयात होतो. तर काय बोलतो मित्रा, मी कॉलेजच्या कवळ्या वयात होतो तेव्हा मला ना खूप अशी इच्छा होती की मला जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. पण आपली टक्केवारी अशी होती ना, 10वीला मला काहीतरी 42% होते आणि 12वीला वाढले मित्रांनो 47% होते. पण तरी पण इंटरनल एक्झाम आणि ह्या सगळ्या गोष्टी, सो ते पॉसिबल झालं नाही आणि मी डायरेक्ट भांडूपच्या सह्याद्री ज्युनियर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. पण ती इच्छा अपूर्ण राहिली. पण आज इथे येऊन मला इतकं भारी वाटतं आहे, कारण की ते जे स्वप्न होतं ते स्वप्न राहिलं. पण एक स्वप्न माझं कंप्लीट झालं की जे स्कूल ऑफ आर्ट्सचे जे स्टुडंट्स आहेत, जे माझे मित्र आहेत, जे मित्र आहेत माझे, जसं काही नील सालेकर आहे, ओमकार मानकामे आहे, प्रशांत सुवर्ण आहे, अजून बरेच माझे जे कॉलेजचे मित्र आहेत ते माझ्याशी जॉईंट आहेत आणि त्यांच्याकडून तो एक्सपिरियन्स ऐकून मला खूप भारी वाटतं आहे. आणि आता बघूया आजच्या दिवसात किती कलाकृती आपल्याला बघायला मिळत आहेत. सो लेट्स गो. आपण आता चाललेलो आहे फाईन आर्टच्या सेक्शनमध्ये आणि तुम्हाला मी दाखवतो चित्र. लेट्स गो. ओके इट्स फाईन. बुदाबी क्या बात है. BFA फर्स्ट इयर 2025-26. हे जे तुम्ही बघताय ना, हे ॲक्च्युअल असं लाईव्ह ठेवलं जातं समोर आणि मग ते पेंट किंवा स्केच केलं जातं. मे बी मला तरी असं वाटतं आहे, कारण ज्या प्रकारे हे केलं गेलं आहे. कारण की मी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट दिली होती, सो तेव्हा पण असं बालदी ठेवायचे, त्याच्यावरून कपडा बाहेर, मग सफरचंद, तोच हा प्रकार मला वाटतो आहे. भाई काय लेवलला काढलं आहे मित्रा, बघून डायरेक्ट एकाकी आठवली मला, डायरेक्ट चॉकलेट. थँक्यू. ओ भाई साहब, मुंगी लेवल. आंट हे प्रॉपर केलं आहे रे भाई, डेंजर लेवल केलं आहे हे. घे ना. कशी आहेस गार्गी? आय एम गुड, हाव आर यू? I'm good, how are you? शंक शिंपले. ओ सॉरी, नो डिस्टर्ब. काय वाचताय? ओके वाचा. बेडूक आहे. ट्रक डायरेक्ट घरे आहेत का?
इथे हे क्वार्टर्स आहेत म्हणजे जे मामा लोक वगैरे आहेत ना कॉलेजमध्ये हा. इथेच राहतात बाहेर. मामा लोक म्हणजे म्हणजे ते पिऊन लोक आहेत आणि ते सगळे म्हणजे तो स्टाफ आहेत- स्टाफ म्हणजे असं बोल. शिक्षक नाही स्टाफ. असं बोल तू क्वार्टर्स बोलतोय पिऊन बोलतोय आता इथे लोकांना अरे वेगळं- अरे मित्र मागे ते काय सोडून बोल रे मामा. हा ते बोलला सोडून हा बोल. काय बोलला मागे ते क्वार्टर्स आहेत नंतर बोलला की पिऊन वगैरे असतात मुलं अरे भाई नीट बोल आपली पब्लिक डेंजर आहे चोराच्या मनात चांदणं. चांदण्यामध्येच असतं बसणं. मित्रांनो बोचा पॅक डायरेक्ट कवट्या महाराज. एक गोष्ट मला सापडली इकडे ती दानपेटी आहे की काय आहे ते आपण जरा सॉल्व करूया गणित. एक मिनटं काय आहे? ह्याच्यात वाजन वगैरे चिल्लर वगैरे आहेत? नाही भाई एवढा अनपढ असेल मी मला वाटलं नव्हतं मित्रांनो हे उचलायला आहे. म्हणून मला इथे मला ऍडमिशन मिळालं नाही. डिझायनिंगचं असतं पण त्याचं एक्झिक्युशन आहे ना ते कॅम्पसमध्ये माणूस शिकतो. म्हणून आम्ही कॉलेजमध्ये जो कॅम्पसमध्ये पण मी जे मगाशी बोललो की तुम्ही जर टाईम स्पेंड कराल कॅम्पसमध्ये तर तुम्हाला समजेल की भाई कसं ॲक्च्युली तुम्हाला ह्या गोष्टींचा रिअल लाईफमध्ये फायदा करतो. नाही तर माणूस तुमचा शिकतो पण जर स्ट्रीट स्मार्ट होत नाही ना त्याच्यावर मग प्रॉब्लेम येतो. चल आता मी तुम्हाला दाखवतो स्टेजचं डिझाईन काय केलेलं आहे. आणि दरवेळेला आमच्याकडे ॲन्युअल्सला डेंजर बोलतो हा. वेगळे एवढं डेंजर बोलतो ना भाई 2 मिनिटं सगळे सावधान झाले तिथं. हे काय आहे मित्रा? ओ हॅलो गाईस भाई बाप बनवले. ओ खतरनाक आहे रे काम. हॅलो भाई काय बोलतोस? लेटेस्ट कार्यक्रम आहे भाई. काम करून दमलेत. एवढा मोठा भाई स्फुटात आशीर्वाद दिलाय की त्यांचं एकदम आयुष्य चमकलंय. काय मित्र मला आता कळलं Jokes भाई apart. एक नंबर मित्रा. थँक्यू एक फॅन मिळाला फॅन आणि फॅन साला सुद्धा तरी पण घाम आलाय बघ त्याला. तर सॉरी जोक सपाट महत्त्वाचा माणूस आहे आणि खूप बाप काम केलं यावर्षी आणि खरंच त्यामुळे चांगलं काम झालं. आणि जिथे ते बोलतात आत्ताच मी तुम्हाला विचारतो या मुंबईच्या ह्याच्यामध्ये तुझं मुंबईच्या राहायचं आपण डॉक्युमेंटेशन करूया भाई. करू शकतो युट्यूबवरती आहे ना. लोकांना पण तुझी जर्नी बघायला मिळेल तुझी जर्नी पण ऐकायला मिळेल आणि आपल्या मुंबईचं राहायचं घडताना पण बघेल म्हणजे ते तयार होताना जसं आपण आखणीचं करतो तसं आपण ते पण करू शकतो म्हणजे तुम्हाला ती बिहाइंड द प्रोसेस पण दाखवू. आपले सगळे मित्रभाई आहेत जे सगळ्या गोष्टी करतात तर तुमच्यापर्यंत ते मी पोहोचवू शकतो. तुम्हाला बघायला आवडेल का मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि आकाश तिनमलला तुम्ही नक्की इंस्टाग्रामवरती फॉलो करा कारण तो आता सगळं टाकत असतो तुम्हाला अपडेट मिळत राहतील. मुडी सर्फर आहे. कारण आपका कोण लागते करण कोण कुठे आहे रे तू? अरे मराठीत बोल ना मग. बिग बॉस मधला करण माझा मित्र आहे. सोनवणे हो हो अरे अरे काय अरे मी पण सोनावणेच आहे. तू पण सोनवणेच आहे. कुठचं गाव तुझं? हडवली हडवली. हडवलीत कुठे? हडवली अरे खडवली बाई खडवलीला मी बंकला जायचो. हा माहिती आहे बंक म्हणजे काय माहिती आहे ना काय? भाई मग तो करण ओय, तुला कसं माहिती? सर आली काय बोलू नको. इथे काय करायला आलात तुम्ही? म्हणजे काय इथे बघायला आलात? म्हणजे तुमची सहल आहे? फेमस आहे फेमस व्हायचंय? आज झालाच ना मित्रा फेमस. ब्लॉगचं नाव काय मुडी सर्फर आहे. भाई करण का नाही आलाय तो करण नाही आला रे. तो आता त्याला घरात राहायची सवय झाली आहे ना. बिग बॉसच्या घरात होता तिथून आला आता स्वतःच्या घरात. चड्डी फेमस हाफ चड्डी फेमस. थँक्यू. नाईस टू मीट नाईस टू मीट यू. Actually, I have seen you in Ekaki vlog. Oh, It was vlog nice. is not a vlog. Oh, sorry. It was like, you know, The series, yeah. kind of series, yeah. Yeah. Big fan actually. You Thank know. you. अभी fan of your auntie. 5th एपिसोड अभी आ रहा है 24 हाँ, 25. देखेंगे हम जरूर बहुत पहले fan- पढ़ाई करो फिर देखो. हाँ, पढ़ाई करते हैं हम. थैंक यू सो मच. आपका भी ब्लॉग चैनल है? यस मूडी सर्फर है मेरे ब्लॉग का नाम है. ओके, देखते हैं हम लोग. Yes. सब्सक्राइब. यस सब्सक्राइब ब्लॉग में लाइक. लेना आप. मेरा एक ये है कि मेरा चैनल का नाम है मूडी सर्फर है ठीक है. तो मैं ऐसे बोलता हूँ कि जिसका मूड रहेगा वो
सब्सक्राइब करेगा, जिसका मूड रहेगा वो देखेगा. तो आपका मूड रहेगा तो आप सब्सक्राइब करो, देखो. आप तो देखोगे ही क्योंकि आप हो अभी इसमें. चलो थैंक यू सो मच. कट मत करना नहीं बिल्कुल नहीं यार. बाय बाय. आपका नाम तो बोलो. सारिका पांडे. सारिका पांडे जी. तन्वी. तन्वी, क्या बात है. थैंक यू. Thank you. हेलो. कैसे आई दे. मी हा जो गॉगल घातला आहे ना, हा आदित्य ठाकरे क्रिएटर, तुम्हाला माहिती आहे आदित्य ठाकरे, त्याचा गॉगल आम्ही सोशल केचअपला मी जेव्हा गेलो होतो तेव्हा मला गॉगल नव्हता माझ्याजवळ. त्याचा गॉगल घेतलाय, तो अजून घालून मिरवतोय. आदित्य भावा विसर आता गॉगल तुझा. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हे पूर्ण बंद करून हे बघा. वाव यार, खूप सुंदर. हे तुम्हाला मी प्रॉपर एक्सप्लेन करतो कारण मी ऐकलं त्या ताईंचं. हे आहेत ना, हे छोटे छोटे यु नो असं होल पाडलेले आहेत आणि त्यातून जो सूर्यप्रकाश येतोय बाहेरून. आता ह्या साईडला बघा, ह्या साईडला लाईट नाही आहे, त्यामुळे ना ह्या साईडला तुम्हाला प्रॉपर असं कळेल की इथे लहान लहान होल पाडले आहेत, तिथे कासव वगैरे आहे. हे बघा, हे बघा, ह्याच्यावरती लाईट पडते म्हणून तुम्हाला आता कळत असेल. वाव, हे बघा. हे खूप वेळ घेऊन केलेलं काम आहे. इथे बघा, ही प्रॉपर लाईट पडते बघा इथे, आणि तिने लाईटचा हे पण ठेवला आहे यार. वाव. आणि वरती तुम्ही बघाल तर हे बघा, वरती प्रॉपर सनलाईट पडते आणि यार असं वाटेल की खरोखर आकाश आहे. आणि वाव यार, कला म्हणजे आहे ना, हे सोपं काम नाही आहे मित्रांनो. आणि अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. सो आपण खूप भाग्यवान आहोत असं आपण समजूयात स्वतःला. क्या बात आहे. सुपर्ब. मी तुम्हाला दाखवतो. आता हे बघा, हे जे तुम्हाला दिसत आहेत ना, हे तिने एक पेपर लावला आहे आणि त्याच्यातनं ती सनलाईट पास होते वरतून पण, आणि त्या सनलाईटमधून पास होऊन ते आपल्याला जे तिने काम केले ते दिसून येतं आहे. यार खतरनाक काम. जे स्कूल ऑफ आर्ट्सचे कावळे कबूतर, त्यांचं आर्ट बघा. प्रॉपर पेंटिंग मस्त केलं आहे. इथे तर जास्त रंगवलं आहे बाई. माझावाला कुठे आहे बाई याच्या? ऑलमोस्ट. कुठला? नावाला ऑलमोस्ट आहे बाई. हो येस. माय हँड इज ऑल्सो यु नो, मराठीत बोलते जाते. माझा हात पण एक आर्ट आहे. आर्ट काय आहे? ब्रेसलेट आहे. थँक्यू भाई. मस्त आहे रे. कशाने बनवलं आहे? कशाने? सिरामिकल. ओके, थँक्यू भाई. कडक आहे. कुठचं आलं? हे सगळे तुझे? ओके, मस्त काढलं आहे. कुठचा आहे तू? पालघरचं. काय नाव? अजित राऊत. मस्त गेलंय भाई काम, एक नंबर. तुमचं नाव काय? सोनावणे वहिनी. काय खानदेशची आहेत का? ओके, काय बात आहे. मी पण स्वतः पुणेरी ढोल वाजवतो. हां. नमस्कार भाई लोग. मी आता जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या बाहेर आलेलो आहे कॉलेजच्या. आणि भाई साहेब, माझं विजनच चेंज झालं आहे. म्हणजे मी जिथे बघतोय तिथे मला आर्ट दिसतंय. मला सगळीकडे कला दिसायला लागली आता, कारण की इतक्या कलाकारांनी इतकी भारी कामं केलेली आहेत. म्हणजे अप्लाइड आर्ट असेल, फाईन आर्ट असेल, आणि खूप मिनिंगफुल कामं, आणि खूप बाप. म्हणजे मी तुम्हाला बोललो ना मगाशीच की माझी इच्छा होती मला जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ॲडमिशन घ्यायची, पण मी खूप स्वतःचं भाग्य मानतो की माझे मित्र भाई जे स्कूल ऑफ आर्ट्स आहेत त्यांच्याकडून काही ना काहीतरी शिकायला मिळतं. आणि आज मला काहीतरी वेगळ्याच लेवलला शिकायला मिळालं, आणि खूप वेगळ्या टाईपच्या कला बघायला मिळाल्या, आणि खूप वेगळंच पॉझिटिव्ह वाटते. आज जरा वेगळा ब्लॉग केला आहे मी. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर तुमचा मूड झाला तर. ओके, माझा मूड झाला. जे स्कूल ऑफ आर्ट्सला मी आलो. जीभ